नमस्कार, मी प्रसन्न जोशी पालघरमधून, पालघर नगरीतून आपल्या सगळ्यांचा मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात स्वागत। मुद्दा लोकसभेचा द्वारे आपण विविध मतदारसंघात फिरतोय, तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेतोय, तिकडच्या निवडणुकीमधले जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलतोय। आहे ते समीकरण राहणार आहे का समीकरण बदलणार आहे त्याचा अंदाज घेतोय, लोकांमध्ये जातोय, विरोधकांमध्ये जातोय, समर्थकांमध्ये जातोय आणि त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेतोय। हेतू हा की इकडचं राजकारण काय आहे त्या भागातलं आणि वातावरण काय महाराष्ट्रातलं त्याची एक आपल्याला समज यावी आणि यासाठी आपण आलेलो आहोत पालघरमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या उपस्थितांसाठी आणि पालघरवासियांसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊन द्या, तुमच्यासाठी, तुमची निवडणूक आहे ही आणि इकडच्या सगळ्या उपस्थितांसाठी सुद्धा। हे सगळे पालघरवासी आहेत, आपल्या विनंतीला मान देऊन आलेत, सगळ्यांचे आभार। आणि इकडे सगळे माननीय उपस्थित आहेत, त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊयात। नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रमामध्ये उपस्थितांची ओळख करून घेतो आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करतो। माझ्यासोबत असलेले डॉक्टर विश्वास वळवी अपक्ष असणार आहेत, समीर मोरे मनसेतर्फे, संदेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश त्रिपाठी बहुजन विकास आघाडी, अरुण माने भाजपतर्फे, कुंदन संखे शिवसेनेतर्फे, स्वतः राजेंद्र गावित आलेले जे खासदार आहेत, विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना तर माझा पहिला प्रश्न असणार आहे पण त्यांची पण ओळख मी करून दिलेली आहे। कुंदन संखे, त्याचप्रमाणे अविश राऊत काँग्रेसतर्फे, राजेंद्र पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सचिन लोखंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि वासंती झोप जिजाऊ विकास पार्टी। सगळ्यांचं स्वागत, पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट सगळ्यांसाठी। मी कोणत्याही कार्यक्रमात गेलो, कोणत्याही ठिकाणी गेलो की माझा पहिला प्रश्न असतो की विद्यमान खासदार किंवा त्या पक्षाने काय काम केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी आपापल्या विकास मतदारसंघात विकास आणलेला आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी गावित साहेब तुमच्याकडे येणार आहे आणि इकडे तुमच्यापासून सुरुवात करतो म्हणजे मला बाकीच्यांकडे जाता येईल, हरकत नाही। मग मी पहिल्यांदा तुम्ही आधी सुरुवात करा, त्याच्यानंतर मला इतरांना विचारता येईल। पालघरसाठी आपण काय केलं, आपली एक भूमिका आपण मांडावी। ज्याला घोषणा द्यायची असेल तर हे सगळे वाइंड अप करणार असं तुम्ही जरा स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन द्यायचं। या ठिकाणी पालघर जिल्हा जो आहे, आज पालघर जिल्ह्याचा जो विकास होतो आहे हा केवळ या ठिकाणी अनेकांचा या जिल्हा विभाजनामध्ये अनेकांचा मोठा सहभाग आहे। पण त्याच वेळेस त्या ठिकाणी मी जेव्हा 2009 आणि 2014च्या दरम्यान मी राज्यमंत्री होतो त्यावेळेस या जिल्ह्याचा या ठिकाणी आपण विकास केला आणि ह्या जिल्ह्याचा या जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पूर्वी ठाणे आणि पालघर जिल्हा हा एकत्र होता, त्यामुळे विभाजन न झाल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जो खर्च जो आहे तो विशेष करून महानगरपालिकांना दिला जात होता। जिल्हा विभाजन झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय आलं, SP चं कार्यालय आलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा परिषद CO चं कार्यालय आलं आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला DPDC साठी एक विशिष्ट निधी या ठिकाणी झाला आणि जिल्हा निर्मितीचे शिल्पकार म्हणून या ठिकाणी आपण एक मोठं काम केलेलं आहे। लोकांना इकडे स्पीकर जर का लावले तर आवाज माईक मध्ये येतो, कुठेही स्पीकर नाही, त्यामुळे मला शेवटी असंच करावं लागेल। अन्यथा माईक जर का आवाज स्पीकरचा आवाज गेला तर सगळा एको येईल, कोणाचाच आवाज ऐकायला येणार नाही। त्यांनी आता खासदार साहेबांनी सांगितलं ते म्हणजे विभाजनानंतर इकडे आता जास्तीचा निधी आणला जातोय आणि विकास कामं केलेली आहेत। मग ती पायाभूत सुविधा असतील नाहीतर नागरी सुविधा असतील, आणखी 2-3 कामं सांगा म्हणजे जी मी लोकांकडे घेऊन जाऊ शकेन। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी 2019ला 18ला जेव्हा आपण बाय इलेक्शनमध्ये आपण जेव्हा निवडून आलो त्यावेळेस 2019 पासून आपण प्रयत्न करत होते की पालघर जिल्हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याचं आणि स्थलांतराचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि म्हणून या जिल्ह्याला कुपोषणाचा एक मोठा शाप होता आणि हा शाप नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने एखादा मोठा आघात झाला, मोठा ॲक्सिडेंट जर झाला तर त्याला गुजरात आणि मुंबईशिवाय दुसरा पर्याय नव्हता। म्हणून या ठिकाणी 2019ला आपण त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताचे आपलं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्याला आपण पहिलं मेडिकल या ठिकाणी हॉस्पिटल जे आहे, मेडिकल हॉस्पिटल तुम्ही सांगितलं आणि बाकीचा एक मुद्दा मला इतरांकडे जाण्यापूर्वी वाढवण बंदराबाबतीत आपली भूमिका काय? बघ या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी जिथे लोक असतील तिथे त्या लोकांबरोबर आपण आहोत, परंतु
या लोकांची जी मतं जी आहे ती मतं त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, त्याची सुनावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मेडिकल कॉलेज आपण काढलं, त्याचबरोबर मेडिकल कॉलेज काढून तेवढ्यावर थांबलं नाही तर या ठिकाणी ANM GNM आणि त्याचप्रमाणे BSc नर्सिंग कॉलेजसुद्धा आपण या जिल्ह्यासाठी आपण त्या ठिकाणी काढतो आहोत. खासदार साहेबांनी जी 2-4 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन, स्थानिक नागरी सुविधा, वाढवण बंदराच्या बाबतीत ते म्हणाले आम्ही स्थानिकांच्या बाजूने असू आणि त्याचप्रमाणे स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही काम केलं. स्वाभाविकरित्या सत्ताधाऱ्यांच्या नंतर मी आता विरोधकांची भूमिका घेणार आहे आणि ती मी तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. बोला. खासदार साहेबांनी जो विकासाच्या भाजपचे प्रवक्ते फक्त इकडे. विकासाच्या गोष्टी ज्या केल्या त्यावेळेस या जिल्ह्याचं जेव्हा विभाजन झालं तेव्हा खासदार साहेब काँग्रेसचे आमदार होते आणि मंत्री होते. त्यावेळेस या जिल्ह्याचं विभाजन झालं. आज त्यांच्या पार्ट्या बदलून झाल्या की काँग्रेसमधून भाजपमधून शिवसेना, आता पुन्हा शिवसेनेमध्ये. त्याच्यामुळे इथली जी सत्ता आहे ती त्यांनीच भोगलेली आहे. आता जे त्यांनी दावे केले, खासदारांनी जे दावे केले, त्यांनी काही इन्स्टिट्यूशन सुरू केल्या, मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल सुरू केलं आणि बाकीच्या इथे एकही हॉस्पिटल सुरू झालेलं नाही. जे काय हॉस्पिटल दिलेलं आहे त्याचं काम अजूनपर्यंत तसंच पडलेलं आहे. तिकडे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. परंतु ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम हे इथलं सरकार करत असते आणि म्हणून त्याचं काम आजपर्यंत पडलेलं आहे. ज्यावेळेस ते मंत्री होते तेव्हा त्यांनी एक शब्द दिला होता की वाढवण बंदर होत असताना जर त्याचं काम चालू झालं तर पहिला मशीन खाली मी जाईल. परंतु आज वाढवणची जेव्हा जनसुनावणी झाली त्यावेळेस स्वतः उपस्थित न राहता त्या वाढवण बंदरासाठी ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्यांसाठी दिल्लीला त्यांनी बसून त्याला सहमती दिलेली आहे. म्हणजे इथल्या स्थानिकांच्या जोडीला विश्वासघात केलेला आहे. कारण इथला मच्छीमार देशोधडीला लागणार आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची त्या प्रकल्पाला तीव्र असा विरोध आहे. त्या विरोधाला त्यांनी कुठेही जनतेत येऊन कुठेही विरोध केलेला नाही. माझं एक फक्त निवेदन, कदाचित तुम्ही फार मला वेगळ्या अर्थाने घेतलं असेल. तुम्ही घोषणा दिली, एक उत्साह असायला मला काहीच हरकत नाहीये. फक्त कार्यक्रमामध्ये एकदम कोणाला बोलताच येणार नाही असं करू नका. बाकी तुमच्या घोषणांना काही आक्षेप नाही, नाहीतर लोकशाहीला काही हेच नाही. सगळ्या शेवटी लोकशाही आहे, तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे. मी भाजपकडे आता जातो कारण महायुतीचा पक्ष आहे आपला आणि गावी तसे आपल्याकडनं सुद्धा गेलेले आहेत. आता ज्या काही त्यांचं इम्प्रेशन आहे किंवा त्यांच्याबद्दल कामाबद्दल बोललं जातं याबाबतीत आपली काय भूमिका आहे? कामं तर झाली आहेत आणि होत आहेत. कामं झालेली आहेत आणि होत आहेत. कारण मोदी खूप कामं, विकास खूप झाला आहे. आणि पालघरच्या स्टेशन ऐका, एक मिनिट फक्त ऐका जरा. आज पालघरला 50 वर्षापासून पालघरला फक्त 2 ट्रॅक होते. आज 4 ट्रॅकचं काम चालू आहे आणि उद्या 2 याचं उद्घाटन पण आहे. ज्या मालगाडी जाणार आहेत उद्या 2 आणि 10. आणि पालघरला बडोदा एक्सप्रेस चालू आहे. बडोदा एक्सप्रेस चालू आहे. बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. कोस्टल रोडसाठी आता आपल्याला परवानगी मिळालेली आहे. हळूहळू पालघर खूप डेव्हलपमेंट होत चालले. पालघर डेव्हलप होतोय. मी आता लोकांमध्ये येण्यापूर्वी पहिल्यांदा इथल्या सगळ्यांच्या मी प्रतिक्रिया घेईन. सगळे बाकीचे कोणी विरोधक आहेत, कोणी सहकारी आहेत आणि त्यानंतर मी सगळ्या पक्षांच्या समर्थकांकडे सुद्धा येणार आहेत. तुम्हाला जे तुम्ही कोपऱ्यातून बोलतायत, इकडून बोलतायत, मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया मला हव्यात. पण त्याआधी पहिला इकडल्या प्रतिक्रिया घेऊयात. काय म्हणणं आहे पालघरवासियांचं? जसं खासदार साहेब बोलले की आरोग्याच्या प्रश्नावरती बोलले, तर आरोग्याच्या प्रश्नावरती बराचसा इकडे काम झालेलं नाही आहे पालघर जिल्ह्यामध्ये. जेणेकरून गेल्या 5 वर्षा पहिले यांनी इथे 5 वर्षा पहिले इथे हॉस्पिटल अनाऊन्स केलं पण अजूनही काम पूर्ण झालेलं नाहीये. काम अनाऊन्स नाही, पुढे नाही झालं. बोला पुढे. कुठल्याही नागरी सुविधा पुरवल्या गेल्या नाही आहेत. जे काही विकास चालू आहेत ते सगळे विनाशकारी विकास आहेत. वाढवण बंदराच्या तर्फे किंवा बुलेट ट्रेन आणि आता जे येऊ घातलेलं JSWचं बंदर हे फक्त आणि फक्त विनाशकारी आहे. ज्या लोकांना ते हवं आहे ते वारंवार पक्ष बदलतात. 4 वेळा पक्ष बदलून झाल्यात आणि जे BJP गव्हर्नमेंटनी त्यांना सांगितलंय की ही लोक चोर आहेत तीच लोक त्यांना पुन्हा त्यांच्या पक्षात सुद्धा घेत आहेत. मी त्याबद्दल उमेदवारीबद्दल तर सगळ्यांशी बोलणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आपण सुद्धा महायुतीचा भाग आहात. हो, आम्ही महायुतीतले त्यांचे सहकारी आहेत आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बरंचसं काम चांगलं चालू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर एवढं सुंदर चालू आहे आणि पालघरचा विकास हा होतच आहे आणि होईल. राजेंद्र गावितांच्या नेतृत्वाखाली पालघरचा विकास होईल. बहुजन विकास आघाडी. गावित साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं की पालघर विभाजनाचा चांगला श्रेय ते घेत आहेत. पण त्यांचा श्रेय अजून आहे की नंदुरबारचीच सगळी भरती त्यांच्याकडे आहे. आपले स्थानिक किती आदिवासी ना किती बाकी आदिवासी आमदार आहेत
खासदार आहेत आमचे, म्हणून आमचे स्थानिक आदिवासी किती तेवढ्यात भरतीमध्ये आहेत. एक कुठल्या डिपार्टमेंट 2300 ही जागा आता अजून एमटी आहेत. त्या जागा का भरल्या जात नाही एवढं चांगला जर त्यांचं नेतृत्व आहे तर. ट्रॉमा सेंटरसाठी मनोरची जागा अजून कंप्लीट होऊन झालेलं आहे. 9 वर्ष लागतात का ट्रॉमा सेंटरला? चांगला जर नेतृत्व आहे तर त्या ट्रॉमा सेंटरला त्याचा काय फीडबॅक आहे? वसई विरारला 6 एकर जागा दिली आहे महानगरपालिका वसईने पाठपुरावा करून. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुरावा निशी दिलेला आहे. त्या जागा का डेव्हलप केल्या नाही ट्रॉमा सेंटरसाठी? पालघर जिल्ह्यात बघा कसं आहे ते विकास होत आहे. सेंटरची गव्हर्नमेंट करते, स्टेट गव्हर्नमेंट करत आहे आणि तिकडे एक फलक लावला तर फलकाच्या बाजूला उभं राहून फोटो कोणालाही काढता येतात. म्हणजे विकास नाही. ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. काँग्रेसकडे मी जातोय. सगळं झाल्यानंतर मला शिवसेनेकडे पण यायचं, पण त्याआधी मी शिवसेनेकडे नंतर येणार. आताच खासदारांनी आपली भूमिका मांडलेली आहे. काँग्रेस कसं आहे या ठिकाणी विद्यमान जे पालघरचे खासदार आहेत त्यांनी विकासाच्या गोष्टी केल्या, परंतु आता आमचे बंधू समीर मोरे यांनी एक मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे की जे स्थानिक या ठिकाणी जे प्रकल्प आलेले आहेत हे एकतर भूमिपुत्र, इथला शेतकरी, इथला कष्टकरी मजूर यांना देशोधडीला लावणारा प्रकल्प आहे. हे विकासाच्या गप्पा याने मारू नये. जर यांचा विकास झालेला आहे तर मग जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलास इथला जो आदिवासी बांधव आहे हा धंद्यासाठी, उपजीविकेसाठी स्थलांतरित का इतर राज्यांमध्ये होत आहे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये होत आहे यांचा प्रश्न यांच्याजवळ आहे का? इथे विनाशकारी आमच्याकडे एक औद्योगिक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये मला वाटतं गेल्या 3 महिन्यामध्ये मोठे स्फोट झाले. त्याच्यामध्ये जीवितहानी झाली, काही मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी जे कारभार चालू आहे विद्यमान सरकारच्या माध्यमातून त्याला कुठल्याही प्रकारचा अंकुश नाहीये. अंकुश नाहीये. मी एक पहिला राऊंड घेतो. आता मला माहिती आहे शिवसेनेच्या भूमिका तीव्र आहेत, काय घोषणा दिल्या गेल्या त्याही मी ऐकल्या, पण तरी सुद्धा एकेकाळी तुमच्याच बरोबर होते. आता ते खासदार आहेत, ते म्हणतात कामं सुद्धा केलेली आहेत. काय शिवसेनेची भूमिका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची? कुठेही काम होताना दिसत नाही. फक्त जाऊन कुठेतरी नारळ फोडायचा आणि नारळ फोडल्यानंतर त्या कामाच्या फलक लावायचा, परंतु ती कामं कुठेही झालेली मिळत नाही. इथले जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्प जात असताना इथे बुलेट ट्रेन आहे, मुंबई बडोदा आहे, इथे कॉरिडॉर आहे, दिल्ली कॉरिडॉर आहे, याचं काम होत असताना स्थानिकांना जो भाव पाहिजे होता त्या भावासाठी जी लढाई सुरू होती त्याच्यामध्ये गावित साहेबांनी कुठेही खासदार म्हणून या स्थानिकांच्या न्यायासाठी कुठेही भाग घेतलेला नाही. स्थानिकचा मुद्दा सारखा येतो की स्थानिकांना न्याय मिळालेला नाहीये. तो घेऊन मला भाजप आणि शिवसेना दोघांच्या समर्थकांकडे जायचंय, काँग्रेसकडे जायचंय आणि विकास आघाडीकडे पण जायचंय. आरपीआयची भूमिका समजून घेऊया आपण. आमच्या खासदारांपेक्षा आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे महायुतीचं, त्या महायुतीच्या काळात खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती झालेली आहे. पालघर जिल्ह्याची प्रगती महायुतीच्या ह्याच्यामध्ये आज जिल्हा झाल्यानंतर जेवढी झपाट्याने होत आहेत एवढी कुठल्याच जिल्ह्याची होत नाहीये. काही मुद्दे आहेत जे वाढवण बंदराचे असतील किंवा इतर त्यांनी दाखी यादीच वाचून दाखवली, सगळ्यांनी वंचितने पण वाचून दाखवली. सर कसं आहे की गव्हर्नमेंट आल्यानंतर आज प्रगतीला सुरुवात केलेली आहे. आज पुढचा टप्पा आता महायुतीमध्ये आमच्या बरोबर शिवसेना सामील झालेली आहे, राष्ट्रवादी सामील झालेली आहे. आज झपाट्याने निर्णय घेतले जात आहेत आणि त्या पद्धतीने रोजगार निर्मिती असेल किंवा तुम्ही म्हणताय समाधानी आहात तुम्ही? ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार. सर काहीही विकास झाला नाही. खासदार साहेब जे बोलले गे त्याचं एक सुद्धा मला असं वाटत नाहीये. इथे आरोग्याची परिस्थिती आहे ना दयनीय आहे. एकदा परिस्थिती अशी आहे की इकडचे जे लोकांना जायला गुजरात, मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं. कितीतरी लोक या ॲम्ब्युलन्समध्ये दगावत आहेत. त्याचं काहीही पाठपुरावा नाहीये. जिल्हा होऊन आज 10 वर्षापेक्षा जास्त काळ गेला, एक आरोग्याची सेवा अजूनची सेवा नाही. एक शेवटची प्रतिक्रिया मला लोकांकडे येण्यापूर्वी. नमस्कार सर. आत्ता जे खासदार साहेब बोलले मला काहीही तथ्य वाटत नाही सर. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण ह्या ज्या काही समस्या आहेत त्या आजपर्यंत सोडवलेल्या दिसत नाहीत. कारण आजही जव्हार सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर बाळंतीण बाईला डोलीतून आणलं जातं. रस्ते नाहीत, लाईटची सोय नाही, शिक्षणाची सोय नाही, शिक्षक नाहीत सर झेडपीच्या शाळांना. मग शिक्षक नाहीयेत आणि एक सगळ्यांच्या बोलण्यातला मुद्दा म्हणजे आरोग्य सुविधांच्या बाबतीत अनेकांकडनं मुद्दा उपस्थित झाला. आता मी तुमच्याकडे येतो. काय नेमक्या तक्रारी आहेत तुमच्या? मगासपासून घोषणा होत्यात, मला एकदा तक्रारी तर कळू द्या काय आहेत त्या. मग मी भाजपही समर्थकांकडे जातो. बोला. नक्की आजही आम्हाला पुढील उपचारासाठी गुजरातला जावं लागतं. गावित साहेबांनी तुम्ही मगाशी सांगितले रेल्वेचं चौपदरीकरण केलं. राम नाईक जेव्हा खासदार होते तेव्हा केलं आणि 25 ते 30 वर्षांना लागली. असा यांचा विकास हा बीजेपीचा. आम्हाला जसं ट्रॉमा सेंटरचा विषय झाला, ट्रॉमा सेंटर अपूर्णच आहे, पूर्ण झालेलं नाहीये. इथे खासदार आमचे आहेत, इथे आमदार आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा विकास पालघर जिल्ह्यात झालेला नाही.
साहेब, अचानक कोणाला जर ग्रामीण एरियामध्ये अचानक कोणा हार्ट अटॅक आला आणि तो पेशंट घेऊन पालघर शहरामध्ये आला, तर त्या सुट्टीचा दिवस असला समजा, तर त्या दिवशी कुठला स्पेशलिस्ट इथे अवेलेबल नसतो हॉस्पिटलमध्ये. हे मुद्दे खासदारांपर्यंत मी काय पहिल्यांदा आणत नाहीये, लोकांनी घेऊन गेले असणार ना तुमच्यापैकी लोक. आपल्याकडे 60 वर्षापासून काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसनी 60 वर्षात एकही 60 वर्ष सोडा, आताच्या एकही हॉस्पिटल बांधलं. एक मिनिट, काँग्रेसने एकही बांधलं नाही. ट्रॉमा केअर बांधलं. आता एक मिनिट संतोष जनाटेनी खुर्ची न बसण्याच्या याच्यावर आता आमचं भव्य असं 25 एकरवर शासकीय. मला विरोधकांना एकच विचारायचं आहे, मागील 2.5 वर्ष या महाविकास आघाडीचा सरकार होता, यांना इतकी जर पालघरच्या जनतेची काळजी होती तर ट्रॉमा सेंटरचं काम का पूर्ण केलं नाही? 20 वर्ष ट्रॉमा सेंटरचं काम का पूर्ण केलं नाही असा प्रश्न त्यांच्याकडून येतो. हे विद्यमान सरकारने त्याचं उत्तर या जनतेला द्यायला पाहिजे ना. एक मिनिट बोला, 2.5 वर्ष का नाही पूर्ण केलं? आणि 2.5 वर्ष यांनी उत्तर द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वाढवण बंदराचा विषय एवढ्या पोटतिडकीने जे उबाटा गट घेत आहे, त्यांच्याच कार्यकाळामध्ये एन्व्हायरमेंटची NOC माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी सही केलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं अगोदर. बोला कोण उत्तर देईल? मला शेतीच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. शेतकऱ्याला 2014 साली सुफला खत आहे ते 300 रुपयाला मिळत होतं, आज ते 1500 रुपये झालेलं आहे. शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाहीये, ह्याच्यावर कोण काही बोलत नाहीये. ह्याच्यावर मोदी सरकारने काय केलं? एक खूप महत्वाचा मुद्दा असा आहे की अचानक रात्री डिसिजन झालं. 4 तारखेला एक नोटीस आली, GR निघाला. आपला संपूर्ण जिल्हा म्हणजे पालघरचं नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटचं नियोजन हे संपूर्ण सिडकोला देण्यात आलं. असं काय नेमकं होतं की तो निर्णय घ्यावा लागला? अचानक सिडकोकडे नियोजन का देण्यात आलं? कोकणातल्या अनेक बाबतीत तसं झालेल्या गावांमध्ये या बाबतीतल्या भावना तुम्ही लोकांच्या समजून घेतल्या, आणि या बाबतीत महायुती म्हणून काय भूमिका आहे? सिडकोकडे कोकणातल्या किंवा कोकणपट्टीतली गावं देण्याबाबत सिडकोला देण्यामागे माझा आवाज येईल सगळ्यांना. सिडकोला देण्यामागे एक योजना होती की त्यांची जी कामं चालू होती प्रगतीपथावरती, आणि ते एक चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट पालघरला करू शकत होते. सिडको डेव्हलप करेल कोकणातल्या गावांना आणि पालघरला सुद्धा. पालघर सिडकोकडे डेव्हलपमेंटसाठी जाण्याबाबतीत आपले काय मत आहे? हॅलो, मी सतीश दैवले, अध्यक्ष पालघर नागरी कृती समिती. पालघर जिल्ह्यामध्ये पालघर हा पोरका झालेला आहे. पालघरला नेताच उरलेला नाही. पालघर शहरामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे विकासाची कामं ह्या कोणत्याच पार्टीवाल्यांनी केलेलं नाही. साधं तुम्हाला उदाहरण देतो, पालघर जिल्ह्यामध्ये साधा ST स्टँड नाही एवढ्या वर्षापासून. साधी तिथे मुतारी नाही, लोक मायानं जाणार कुठे? पालघरचे रस्ते बघा, वाहतूक बघा, इथे कुठे कोणाची काही सुविधा नाही. मला या आक्षेपाबद्दल कोण उत्तर देईल? आता हे तर कुठल्या पक्षाशी आहेत की नाही मला माहित नाही. ताई, तुम्ही कोण उत्तर देईल या प्रश्नाबद्दल? पालघर पूर्वला आधीच SC स्टँड दिलेला आहे. त्यांनी विरोध केल्यानंतर तो झालेला नाही, पण दिलेला ऑलरेडी SC स्टँड दिलेला आहे. तिकडे आगार पण बनलेला आहे. पालघरला नेते पण आहेत आणि कार्यकर्ते पण जास्त आहेत. मुळात प्रश्न कुठे येतो माहिती आहे का, की तिथे प्रभाव पाडण्यासाठी कोणतरी एक व्यक्ती लागतो. तुम्हाला तिकडे योजना द्यायला बसलेली लोक आहेत, पण इथून प्रस्ताव पण गेले पाहिजेत. खासदारावर टीका करताय? खासदारावर करत नाही मी. ह्या विरोधकांना एवढी तरी सूचक बुद्धी पाहिजे की ह्या 2.5 वर्षामध्ये प्रगतीने चालत आहे, परंतु हे ज्या ST स्टँडच्या वगैरे ह्या टीका करत आहेत, मगाशी काय तो मुद्दा सांगा पटकन. जेव्हा ते आले इस्टला, म्हणजे ज्या मुद्दा सांगा. ST स्टँडच्या जे टीका करत आहेत, मागच्या काळात त्यांच्याकडे सरकार बरेच वर्ष होतं. मागच्या वर्षी सरकार होतं त्यावेळी तुम्ही का नाही केला ST स्टँडचा मुद्दा किंवा बाकीचे मुद्दे? कोण उत्तर देईल? बोला. नाही, आता या सरकारचं फक्त खोटं बोलायचं काम आहे. कुठलंही काम झालेलं नाहीये. विकासाच्या नावावर खोटं बोलतात. जे बोलतात 70 वर्षापासून काय झालं, हे जे विकतात हे ते अगोदर कोणाच्या सत्तेमध्ये झालं होतं, हे आता विकतात. हे काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं होतं. 2.5 वर्षाबद्दल म्हणजे ठाकरे सरकारच्या काळाबद्दल बोलतायत. कोण उत्तर दिलं आता मगाशपासूनच्या घोषणा? काळामध्ये हे विद्यमान जे खासदार आहेत तेच तिकडे होते आणि तेच आमदार होते. त्या आमदार खासदारांनी काय केलं ते पहिलं त्यांना विचारा, कारण त्यांना निवडून दिलेले ते गद्दार 50 खोके घेऊन तिकडे गेले. हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही काय केलं 2.5 वर्षामध्ये. खासदारांनी काय केलं म्हणजे खासदारांना आता 2.5 वर्षामध्ये मुभा मिळालेली आहे काम करण्याची. त्याच्या अगोदर 2.5 वर्ष जे माननीय यांचे मुख्यमंत्री होते ते घराच्या बाहेर साधं निघायचे नाहीत. त्यामुळे इथला
लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी जेवढं काम केलंय आरोग्यावर तेवढं कोणी नाही. लोकांना बोलायला कोरोनात उद्धव साहेब बाहेर नांगले नाही म्हणतात, परंतु जर कोणी व्यक्ती हे पण जर बाहेर उरले असते तर पण हे पण ढगात गेले. लोकांच्या मी शिवसेनेकडे जातो. त्यांनी म्हटलेले म्हणजे आता सगळे एकेकाळचे शिवसैनिक म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही सगळे शिवसैनिक एकेकाळी एकत्रच असाल. ते म्हणतात की आमच्यावर 2.5 वर्षाबद्दल आरोप होतो त्यावेळी आम्ही सगळे एकत्रच होतो. मग तेव्हा जर का टीका करायची असेल तर दोघेही लागू होतात त्या टीकेसाठी. बघा, कुठलीही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जाते. इथे सर्व इमोशन्स मध्ये बोलतायत, सर्व पक्षीय बोलतायत. मला वाटतं पालघर जिल्हा निर्माण होण्यामागचं कारणच मुळात हे होतं की पालघर जिल्ह्याचा विकास व्हावा. ठाणे जिल्हा खूप मोठा असल्यामुळे, आणि ते स्वप्न 10 वर्षापूर्वी पूर्ण झालं. आणि हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल की जेव्हा एखादा जिल्हा नवीन निर्माण होतो तेव्हा काही वर्ष जावे लागतात ते होण्याकरता. पण तो आज ज्या पती इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे, हॉस्पिटलचं 200 कोटीचं दंडोराला काम सुरू आहे, बद्दल सांगतायत ESIC हॉस्पिटलचं काम आज मला मंजुरी पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मिळाले, जे कामगार रुग्णालय ज्याला म्हणतो आपण. आता बघा, आता गावी साहेब कुठे होते कुठे नाही ह्या कोणालाही बोलायचा अधिकार नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये त्यांनी ते आमदार म्हणून पद भूषवलं आहे, राज्यमंत्री होते. त्यामुळे आता दुसऱ्या पक्षात गेले म्हणून आपण विरोधात बोलायचं, मग ते इकडचं आहे का पलीकडचं आहे बोलायचं, हा बोलण्याचा अधिकार नाही. असं बोलायचा अधिकार नाहीये कोणालाही. जर दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे टीका करायचा अधिकार दुसऱ्या नाही. पक्षात गेले म्हणून नाही, परंतु त्यांनी ज्या ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व केलं तेव्हा जर लोकांची कामं केली असती तर आज लोकांनी ते विषय मांडलेच नसते. कारण त्या समस्या आजही तशाच उभ्या आहेत. कारण हा जिल्हा निर्माण होऊन 10 वर्ष झाली. 10 वर्ष इथे विकास व्हायला काय वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो रोजगाराचा प्रश्न आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी भरती केलेली आहे ती भरती कोणाची झाली ती जरा बघा. या स्थानिकांना नोकरी मिळाली का? तेव्हा त्यांनी आपल्या नंदुरबारवरून आणलेले सगळे लोकांना इथे भरून घेतलेलं आहे. चुकीच्या मुद्द्यावर बोलू नये. आपण पालघर जिल्ह्याला काय अपेक्षित आहे, मला वाटतं सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व पालघर जिल्ह्यात नागरिक आहोत. राजकीय पक्ष नंतर आहे, पहिला आपण नागरिक आहोत. मला वाटतं डेव्हलपमेंटचे जे कारभार गेल्या 1.5 वर्षामध्ये जो 2.5 वर्ष थांबलं होतं हे मान्य करावं लागेल. कोविडच्या काळामध्ये काहीच काम होऊ शकलं नव्हतं आणि 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मला मिळालेलं आहे 2.5 वर्ष काम थांबलं होतं. मी सगळ्यांना विचारतो, 2.5 वर्ष काम थांबलं होतं असं म्हणतात सर. 2.5 वर्ष काम थांबलं होतं. कोविडमध्ये UP सारख्या राज्याची काय परिस्थिती आणि आपल्या महाराष्ट्राची काय परिस्थिती याच्यावरून समजावा. ठीक आहे, बोला. 2.5 वर्ष काम थांबलं होतं त्याचं खापर आमच्यावर फोडू नका असं म्हणतात. हे बघा, कुठलंही काम 2.5 वर्षात 5 वर्षात हे एवढे मोठे प्रोजेक्ट होत नाहीत. 5,000-10,000 कोटीचे प्रोजेक्ट आहेत. 2007ला लँड एक्विजिशन चालू झालं तेव्हा कोणाचं सरकार होतं? 2009ला आमचे खासदार निवडून आले. आमच्याकडे लेखाजोखा आहे, तुमच्याकडे का नाही हो? 3,500 कोटीचा निधी आम्ही आणू शकतो. एक बहुजन विकास आघाडी सारखा तालुक्यातला किंवा जिल्ह्यातला पक्ष, हे नॅशनल पार्टीज आहेत. आमच्या सरकारच्या माध्यमातून बहुजन विकासासाठी आमचाच महायुतीतला घटक असं आम्ही समजतो. म्हणजे बहुजन विकास आघाडीचा विकास हा तुमच्याद्वारे होता. बरोबर आहे, पण कुठल्या वसईमध्ये देहाळच्या धरणातून 3,000 कोटीची पाणी योजना मंजूर झालाय आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. हे सरकारचं यश आहे. एकंदरीत माझा मुद्दा कोणाचा आरडाओरडा करू नका. उद्या त्यांचीच मदत लागणार आहे तुम्हाला. उद्या त्यांचीच मदत लागेल. उद्या तुमच्या बाजूने असतील कदाचित. बोला. देरजे बद्दल बोलूया. देरजे बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे वसई विरारला. 600 MLD पाणी तिकडे आहे, बाजूलाच महानगरपालिका मीरा भाईंदर आहे. का तिकडे घेऊन न जाऊ शकले? हा कोणाला प्रश्न आहे तुमचा? हा प्रश्न सत्ताधार आहे ना, माझे सहकारी आहेत. याला उत्तर देणार तुम्ही? काय प्रश्न काय त्यांचा? परत एकदा सांगा, तुमचा मुद्दा स्पेसिफिक सांगा. देहरजे प्रकल्पांतर्गत आमदार हितेंद्र ठाकूरांच्या पाठपुराव्यामुळे वसई विरार महानगरपालिकेला 600 MLD पाणी मिळत आहे. खरं आहे, सरकारने मान्य केलं आहे, सरकारचं सहकार्य भेटलंय, खरं आहे. मीरा भाईंदरला का नाहीये? पाठपुरावा नाहीये. आपण जे सांगतायत की हितेंद्र आप्पासाहेबांनी पाठपुरावा करून घेतला, पण तो घेतला कुणाकडून? तो या महायुतीमध्ये सामील झाल्यानंतरच तुम्हाला पाठपुरावा करून सगळे निधी वगैरे मिळालेली आहे. आणि राहिली गोष्ट भाईंदरची, तर तसं तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं जर का काढत बसाल आणि भारताचं नाही, आपण फक्त पालघर पुरता बोलूया. कारण जोशी साहेबांनी सांगितलं फक्त पालघरचे विषय मांडा. मी एक मिनिट, आपल्यासोबत इकडे वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत. त्यांचा कुठल्या पक्षाशी संबंध नाही, मी त्यांच्याकडे जातो. मला सांगा, 5 वर्षाचा लेखाजोखा तुम्ही थोडक्यात काय सांगाल? काय कोणाचं पारडं जड आहे विकासाच्या बाबतीत? नाही, मला वाटतं हे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत तर त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं. आता आमचे अरुण माने उभे आहेत इथे बोलतायत. परवा ते त्यांच्या नगर परिषदेच्या कार्यालयातच उपोषणाला बसले होते. कारण काय
तर प्रारूप आराखडा पालघर नगर परिषदेचा जो देवेंद्र फडणवीसांनी आम्ही 2 वर्ष आंदोलन केल्यानंतरही त्याच स्थितीत मंजूर केला. नाले दिसत नाही पालघरचे रस्ते आहेत त्या ठिकाणावर दिसत नाहीत. त्याच्याकरता आज त्याच भाजपच्या नगरसेवकांना आंदोलन करावं लागतं. एक ऐका ना, दुसरे अनेक मुद्दे आहेत. आता आमच्याकडे विष्णू सवरा यांनी आदिवासींच्या करता महत्वाकांक्षी वारली हाटचा प्रकल्प तिथे नांदगावला साकारतोय. अजूनही तो पूर्ण होत नाही. हे म्हणतात की कोविड नंतर आम्ही कामाला गती मिळाली. तर 2017ला देवेंद्र फडणवीसांनी पालघर मुख्यालयाचं भूमिपूजन केलं होतं. ते 1.5 वर्षात पूर्ण होणार होतं सांगितलं. आता 24 पर्यंत होत नाही. सांगा मला, फार वेळ नाही देऊ शकत. जिल्ह्याचं आरोग्य जे महत्वाचे आहे ते राहिलंय आणि आमचा राजवाडा उभा राहिलाय. राजवाडा उभा राहिला, मात्र आरोग्य सुविधा आणि बाकीचे मुद्दे अजून प्रलंबित आहेत. पाटील साहेबांनी सांगितलं की विकास आराखड्यामध्ये जे नैसर्गिक नाले दाखवले नाहीत, खरं आहे, नैसर्गिक नाले दाखवले नाही आहेत. 2015-16ला विकास आराखडा तयार झाला. त्या विकास आराखड्यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष होते, यांनी परस्पर तो जाऊन पास करून आणला. त्यामुळे हे सगळं लफडे झाले. आणि एवढा वर्ष या लोकांनी कोणी आवाज उचलला नाही. एवढ्या वर्षानंतर मी आवाज उचलला त्या नाल्या संदर्भात. प्रतिक्रिया घेतो आणि तुमच्याकडे येतो. साहेब, आदिवासी प्रकल्प म्हणून आपला सूर्य प्रकल्प आहे, त्याचं पाणी आदिवासींना मिळत नाही आजच्या दिवसात. आता उन्हाळा आहे, लोकांना शेतीसाठी पाणी मिळत नाही, पश्चिमेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. आणि हे पाणी आपलं तुम्ही डायरेक्ट इथून उदण्यावरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही लोकांना पिण्यासाठी पाणी दुसरीकडे पाठवता. इथल्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि अद्याप लोक काही घर पाडे आहेत ना, तिथे पाण्यासाठी वनवन फिरतात. तर पालघर जिल्ह्याचा विकास कोण करतोय? एक पाडा यांनी सांगावा. स्वयंघोषित एकुलते एक असलेले नागरिक कृती समितीचा एक पाडा त्यांनी सांगावा की कुठं पाणी नाहीये. असे कितीतरी गावं आहेत जिकडे जलजीवन मिशनची खोटी कामं चालू आहेत, पाणी पोहोचलेलं नाही. बोला. मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे. गावाचा, देशाचा किंवा शहराचा विकास कसा असतो? जेव्हा त्यांना मूलभूत सुविधा तुम्ही दिल्या जातात, मूलभूत रस्ते असतात, गटार लाईनची व्यवस्था असते, पाण्याची व्यवस्था असते. आता तुम्हाला एक प्रश्न करतो मी. एक बघा, हे असं आहे, बोलू देत नाही. कसं आहे माहिती आहे का? तुम्ही मोखाड्याला जा, 12 नगरपंचायतची एक नगरपंचायत आहे, 12 पाडे मिळून. त्या 12 पाड्यामध्ये आजही गटार लाईन नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही, तिथले रोजगार स्थलांतरित होत आहेत. आणि विकासाला मनसेकडे आणि यांच्याकडे पण जायचं, राष्ट्रवादीकडे पण जायचं. बोला. बहुजन विकास आघाडीने जी स्पेशली योजना करून घेतलाय, पाठपुरावा करून, जी पाईपलाईन ज्या गावातून पास होतोय, स्पेशल प्रोव्हिजन करून त्या गावांना निशुल्क पाणी पुरवठा होतोय. तिकडनं हलगर्जीपणा आहे, सरकारी यंत्रणेमध्ये हलगर्जीपणा आहे, पण जलजीवन मिशन अंतर्गत किंवा बाकी सगळ्या योजनेअंतर्गत होत आहे. मला मनसेकडे येण्यापूर्वी राष्ट्रवादीला एक प्रश्न आहे. 1 मिनिट दादा, येतो 1 मिनिट. मला नेत्यांना पण घ्यायचं. 1 मिनिट थांबा जरा तुम्ही. माझा प्रश्न, एकेकाळी तुम्ही सुद्धा विरोधामध्ये होता, आता तुम्ही एकत्र आहात. आता ते मुद्दे उरलेत का गेलेत? नाही, मुद्दे तसेच आहेत. त्याचं पालघर नगरपालिकामध्ये जे काम चालू आहे, इथली राष्ट्रवादीची नगराध्यक्षा होती, पण ती निवडून दिल्यानंतर ते आमच्यासोबत राहिलीच नाही. कारण इथलं जे राजकारण आहे ते खूप गलिच्छ आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप बोलू शकतो, पण आम्हाला ते काय बोलायचं नाही. त्याचा आमचा तुमच्याकडे येण्यापूर्वी एक प्रतिक्रिया मनसेची. ज्या अपेक्षेने 2014 नंतर सत्ता पालट झाली आणि ज्या अपेक्षेने इथे विकास सुरू झाला, त्या ज्या जोराने जिल्हाधिकारी कार्यालय उभं राहिलं, ज्या जोराने इतर काय झालं ते सांगा. नाही त्या वेगाने अजिबात शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न सुटले नाही. 1 मिनिट बोला. बीजेपी जे एकच सरकार आहे ज्यांनी मॅनिफेस्टो जे सांगितलं त्याप्रमाणे 5 वर्षात अंमलबजावणी करून दाखवली. बाकी गरिबी हटाव सगळे गरीब निघून गेले, गायब झाले. आणि आज विरारवाल्यांनी राजसाहेब आपले त्रिपाठी साहेबांनी सांगितलं का विरारवाल्यांनी हे घेतलंय ते घेतलंय, पण ह्याला सगळं पाठिंबा केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि बळीराम जाधव त्यांचे जे होते खासदार, त्यांनी अजूनपर्यंत लुप्त झाले, तोंड नाही दाखवलं कधी. आणि तुम्ही आता मला बेसिक मुद्दे लक्षात आले. बोला. या जिल्ह्यात पाण्याची जी समस्या आहे त्याच्यासाठी जलजीवन मिशनचं एक काम चालू आहे. आणि त्या कामामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे
की त्या पाण्याची पहिल्यांदा आपण कुठेही केलं तर पहिल्यांदा बंधारा बनवला जातो की त्याच्यात पाणी किती साचणार आहे. इथे बंधारा न बनवताना पहिली पाईपलाईन टाकायला लावलेली आहे आणि त्याच्या टाक्यांची उभारणी करायला लावलेली आहे. या पालघर सगळ्या ठिकाणीच एक टाकी जिकडे पाणी चढवल्यानंतर ती टाकी कोसळून पडली. हाच प्रश्न आज एकाही गावामध्ये पाणी पोचलेलं मिळत नाही. मला सांगा, मला आरपीआय कडे खास करून विचारायचंय, कारण हा सगळा जो फटका बसतो हा दीन दलित दुबळ्या वंचित वर्गाला प्रामुख्यानं बसतो. या मुद्द्यांमध्ये मुद्दे आहेत का अस्तित्वातच नाही? नाही, मुद्दे आहेत सर. महत्वाचे मुद्दे म्हणजे आता जलजीवनचा ह्यांनी विषय जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये आहेत. ह्या ज्या समस्या आहेत त्या खालच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता सरकार स्वतः योजनाला नाही, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे. कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे. मला सर्व पक्षांना फक्त एकच विनंती आहे की पालघरला राजकीय कुरण बनवू नका आणि या निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांवर अंकुश कोणाचं असते तर अधिकाऱ्यांना हँडल कोण करते तर हे सरकार, आणि सरकार त्यांच्याकडे टक्केवारी घेते. कॉन्ट्रॅक्टरवरती सर सगळेजण विकासावर बोलतात. विकासाच्या नावाखाली विनाश चाललाय त्याच्यावर कोणीच बोलत नाही. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, आज वाढवण बंदर होत आहे, मुरबा बंदर होत आहे, आत्ताच डिक्लेअर केला मुरबा. त्याचे परिणाम डहाणूपासून ते वसईपर्यंत होणार आहेत, पण कुठल्याही नेत्याला त्याची काळजी नाही. पूर्ण मच्छीमार तिथे उजाड होणार आहे. मच्छीमार आता ही परिस्थिती, आजचा पेपर वाचला असेल की मच्छी मिळत नाही आणि 5 एकर जागेवर भराव होणार आहे. त्याचे परिणाम एवढे वाईट. सगळ्यांना विचारतो. आता मी पहिल्यापासून ऐकतोय की पालघरचा विकास झाला नाही. आज मनोर रोड होता, रस्ता रुंदीकरणामध्ये आज मनोर रोडची किती शान वाढलेली आहे. देवीशा रोड एवढा रुंद होता, आज या नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सगळं रुंद रोड केलेलं आहे. पालघरमध्ये सोलर दिवे कधी बघितले? हे टीका करणारे जे आहेत त्यांच्यामध्ये साहेबांना बॅकडोरने किती जण भेटायला येतात आणि कामं करून घेऊन बॅकडोरने भेटायला येतात का लोक? बॅकडोरने कोण भेटायला येतं? ते म्हणतात की साहेबांवर टीका करतात, मात्र बॅकडोरने हेच लोक भेटायला येतात. सगळ्यात अगोदर सर्व पक्षांनी स्थानिक उमेदवारच द्यावा, बाहेरचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सर्वसामान्यांच्या रेल्वे संदर्भात प्रश्न आहे. आज मेल एक्सप्रेसमुळे पॅसेंजर लोकांना जायला उशीर होतं, सायडिंगला ट्रेन निघतात म्हणून, आणि मग त्यामुळे कर्मचाऱ्यांचं खूप नुकसान होतं. साहेब, पालघरचा विकास जो आता जे गेल्या 8-10 वर्षात एकदम झपाट्याने विकास चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे विकास चाललेला आहे. पालघरमध्ये हॉस्पिटलचं काम चालू आहे. गेल्या 60-70 वर्षात जो काम चालू तो काम. ओके, मला आता शेवटावरती यायचंय, कारण मी इन्फिनाइट कार्यक्रम करू शकत नाही. तो म्हणजे निवडणुकीत काय होणार. एक प्रतिक्रिया थांबा. विषय रोजगार, 2 कोटी रोजगार आणि पेट्रोल डिझेल जो सिलेंडर जे आश्वासन 14ला दिलेलं त्याचं काय झालं? सर, जसा वाढवण बंदराचा जसा मुद्दा उपस्थित केला त्याचप्रमाणे केंद्र सरकारचा मुंबई अहमदाबाद हायवे आणि बुलेट ट्रेन. मला आता उमेदवारीबद्दल विचारायचं आहे. 1 मिनिट, शेवटचा प्रश्न आता उमेदवारीबद्दल. तुम्हाला बोलायचंय काही? 1 मिनिट, सगळ्यांकडे जाऊन आलेलो आहे. महिला कोणी असेल तर फक्त महिला. एक शेवटचा मुद्दा नाही महिला फक्त. माझं एकच बोलणं होतं की ह्या सरकारच्या काळामध्ये आम्हाला भरपूर प्रमाणात सुविधा मिळाल्या आहेत. जे जागतिक महामारी एकदम म्हणजे मला सांगा, पालघरच्या बाबतीत काय केलं? काही जण म्हणतात भरपूर विकास झाला, काही जण म्हणतात साधा इकडे हॉस्पिटल आहे किंवा साधा एसटी स्टँड. पालघरच्या बाबतीत भरपूर विकास झालेला आहे. आम्ही पालघरला भरपूर प्रमाणात सुविधा आलं लक्षात. माझा आता मुद्दा स्पेसिफिक आहे की खासदार कोण असणार आहे इकडे, आहे ते रिपीट होणार आहेत का? पहिला प्रश्न मी इथूनच सुरू करणार आहे. महायुतीपासून, शिवसेनेपासून सुरुवात करतो. काय नेमकं राजेंद्र गावित परत तिकीट दिलं जाणार आहे? महायुती दुसऱ्यांना देणार आहे? भाजपमध्ये जाणार आहेत? काय विषय चाललाय? कसं आहे बघा, ह्याचा खासदारकीचा जो निर्णय हा महायुती घेणार आहे. आमच्याकडनं सध्या राजेंद्र गावित साहेब हे ह्या खासदारकीचे सुद्धाचे खासदार आहेत आणि त्यामुळे महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि आम्हाला खात्री आहे की शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीचं सरकार हे ह्यावेळेला सुद्धा सत्तेवर बसेल. तुमच्या शिवसेनेमध्ये भाजप आणि महायुती आघाडी सगळं सोडून द्या. तुमच्या म्हणजे शिंदे ज्याचे अध्यक्ष आहेत एकनाथजी शिंदे, त्यांच्या शिवसेनेला राजेंद्र गावित हवेत नक्की? बघा, हा निर्णय आम्ही खूप छोटे कार्यकर्ता सर्व आम्ही बसलो इकडे. मला वाटतं हा निर्णय कुठलाही पक्षश्रेष्ठी घेत असतो आणि आमच्या पक्षाचे एकनाथ शिंदे साहेब हा निर्णय घेतील आणि तो जो निर्णय घेतो आम्हाला मान्य असतो. मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे. एक माझी जी मिळालेली माहिती आहे, शेवटी कळते समजते असते, सूत्रांकडनं मिळते. एक म्हणजे भाजपचा राजेंद्र गावितांच्या नावाला विरोध आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भाजपला स्वतःलाही निवडणूक लढवायची आहे, याबद्दल काय भूमिका? आमचा पक्ष
ठरवतो. आम्ही त्यामध्ये काही करत नाही आहे. महायुती जो निर्णय घेईल, भले तो कोणाच्याही बाजूने असून दे, आम्ही त्यांच्या बाजूने असणार आहे. भाजपाला ही सीट लढवायची इच्छा आहे का? सर्वात मोठा चेहरा आमचे मोदीजी आहेत. कोणी उभं राहिलं तरी आमच्या मोदीजीच्या चेहऱ्यावरती सर्व चालणार आहेत आणि आम्हाला कमळवरतीच आम्हाला जास्त करून. म्हणजे माझा ताई बोला. भाजपाला मेरा सवाल है भैया, एक मिनिट. भाजप का सवाल है, भाजपाला ही निवडणूक लढवायची आहे का पालघरची? हाँ जरूर, पालघर में कमल का चिन्ह पे कोई कोशिश यही है. उम्मीदवार रहेगा? नहीं, महायुति का उम्मीदवार रहेगा. सम्मानीय मोदी जी जिसको फाइनल करेंगे वही हमारा उम्मीदवार है. येतो सगळ्यांकडे येणार आहे. हा सगळ्यांना कॉमन प्रश्न आहे. महायुतीतर्फे ते सध्या तरी राजेंद्र गावित म्हणतात. एक मिनिट, शिवसेनेची काय भूमिका? इंडिया आघाडीचा या ठिकाणी आमचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल आणि जो पक्ष आम्हाला उमेदवार देईल त्याला अगदी इंडिया आघाडी चांगल्या प्रकारे मताने निवडून आणेल. कारण याच्या आधी सुद्धा आम्हीच निवडून दिलेला उमेदवार होता, तो तिकडे गेलेला आहे. काँग्रेस सर हे ऐका जरा, हे 400 हे बोलतात की 400 पार. आता यांच्या खासदार अनंत हेगडेने कमेंट केलेली आहे की 400 पार आम्हाला जागा याच्यासाठी पाहिजे कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे. हे संविधान विरोधी सत्तेमधले असलेलं सरकार आहे. सांगा, पालघरमध्ये महाविकास आघाडीची पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या वरिष्ठ जे निर्णय देतील त्या आम्ही एका खांद्याला लावून लढणार आहोत आणि आमचं महाविकास आघाडीच्या माध्यमात जो काही उमेदवार देणार त्याला विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचा प्राण करू. सगळ्यात महत्वाचं, एक मिनिट, आरडाओरडा केला तर काही ऐकायला येणार नाही. एक मिनिट, विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीची भूमिका काय असेल? तुम्ही बोला, तुमचा आवाज जाणार, इतर कोणाचा जाणार नाही. आमच्या पक्षाचं नावच आहे बहुजन विकास आघाडी, म्हणजे बहुजनांचा विकास आणि पालघरचा विकास हेच आमचा ध्यास आहे. पालघरचं दुर्भाग्य राहिलंय की आम्हाला आयता कॅन्डिडेट घ्यावा लागतो दुसऱ्या पक्षांना. आमचे सगळे इथेच आहेत. आमचा कॅन्डिडेट हा बहुजन विकास आघाडीतला पालघर जिल्ह्यातलाच कॅन्डिडेट असणार आहेत आणि 100% निवडून पण एक जनरली म्हटलं जातं की बहुजन विकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असते. तुमचं यावेळी आता काय मत असणार आहे? तुमचं यांच्याबद्दल, महाविकास आघाडी महायुतीबद्दल काय मत आहे? टीका करू ना, यांच्या चुका आम्ही त्यांना दाखवून देऊ. आमची जी लोकांची कामं ती करून घेणे आवश्यक आहे. यांच्या बाजूला किंवा त्यांच्या बाजूला राहून आम्हाला काय फायदा नाही. आमदार हितेंद्र ठाकूरांना मंत्रीपद ज्यांच्यावर तुम्ही आता टीका करत होता राजेंद्र गावितांवरती, ते जर का परत निवडणुकीला उभे राहिले तर तुमची भूमिका काय? कट्टर विरोधक म्हणून त्यांना त्यांची दिशा दाखवू. ठीक आहे, मला राष्ट्रवादीला पण विचारायचे, मग मनसे आणि बाकीच्यांकडे येतो मी. तुमच्याकडे पण येणार आहे मी. बोला. महाविकास आघाडीची राजेंद्र गावित किंवा महाविकास आघाडी दुसरा कोणी उमेदवाराचा विचार करते? महायुतीसाठी जो वरून आम्हाला उमेदवार देतील त्यांच्या मागे आम्ही सगळे. मनसे लोकशाही टिकवण्यासाठी मला मनसेला पहिला प्रश्न आहे की मनसे मुळात निवडणूक लढवणार आहे का? जर आम्हाला साहेबांनी सांगितलं तर आमची तयारी आहे पूर्णपणे आणि लोकशाही टिकवण्यासाठी तुल्यबळ विरोधी पक्ष असतो. उमेदवार कोण? एक मिनिट, मनसे उमेदवार मला 4 नावं सांगा. मला पालघर मधली 4 नावं सांगा. 4 नावं. सन्माननीय खासदारीकडनं आपण खासदारासाठी वाट बघत राहिले, खासदार सोडून गेले. माझा एक मिनिट, माझा प्रश्न नाही माझा प्रश्न आहे दादा. पश्चिम समाजापैकी येतोय त्यांनी ते आता केलंय. आता काय बोलतात की आता माझा प्रश्न ते झाले डिस्कस दादा. मी मच्छीमार कोण आहे की मी आहे ते काय बोलले की मी स्थानिकांसोबत आहे. अरे साला खोटारडा आमच्यासोबत एका येता येणार नाही, एका मिटिंगला येत नाही, एका आंदोलनाला येत नाही. एक मिनिट, माझा त्यांनी उत्तर नाही दिलं. मनसेने मनसेचा पालघरला जर का निवडायचं, मला 3 उमेदवारांची नावं सांगा. मनसेतर्फे येऊ शकतात. आमच्याकडे उमेश गोवारी नावाचे उमेदवार आहेत, त्यांच्यानंतर आमचे दिनकर वाडान आहेत आणि तिसरे आमचे जे उमेदवार आहेत ते सध्या आम्ही डिक्लेअर करू शकत. तुम्ही सुद्धा उभे राहणार आहेत असं कळतंय. काय भूमिका असणार आहे पालघरसाठी? माझ्या मते सक्षम उमेदवाराला संधी द्यायला पाहिजे, ज्याला या इथल्या प्रश्नांची जाण असेल, ज्याला अभ्यास असेल व त्याला न्याय देऊ शकेल त्याला. एक मिनिट, आरपीआय, आता तुम्ही महायुतीचा भाग आहे ते मला माहिती आहे, पण तरी सुद्धा उमेदवार कोण असेल? आमच्याकडे शीतल म्हात्रे म्हणून आम्ही उमेदवार केलाय. तरी पण महायुती जो निर्णय देतील सर्वानुमते तो आम्हाला मान्य असेल. महाविकास आघाडी जो इथे कॅन्डिडेट देईल त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पाठीशी राहील. ताई, तुमचा वेगळा पक्ष आहे, मला कल्पना आहे. मी तुमचे बोर्डही पाहिलेले आहेत. तुमचे नेते उभे राहणार आहेत? सर, सांबरे साहेब जो उमेदवार उभा करतील त्यांना आम्ही नक्की बहुमताने निवडून देणार. एवढ्या सगळ्या बलशाली नेत्यांच्या मध्ये तुम्ही कसे उभे राहणार? कशी सत्ता मिळणार?
सर आजपर्यंत खरं सांगता या पालघर जिल्ह्यामध्ये खासदार किंवा आमदारांनी जी कामं केली नाही ती आमची जिजाऊंनी केलेली आहेत. घरोघरी खेडोपाडी यांचा प्रतिसाद पालघरवासीय देतील. लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या पालघरमध्ये. छोटा मुद्दा वाटत आतला छोटा जिल्हा वाटतो, पण आपण विचार करू शकतो इथे सुद्धा इतके मुद्दे आहेत. तिकीट त्यांना परत मिळेल का हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये. एक मात्र नक्की, पालघरची निवडणूक सुद्धा सोपी राहणार नाहीये आणि याच मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खासदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम मुद्दा लोकसभेचा पुढच्या नव्या मतदारसंघाचं पात्रा पुढारी न्यूज.